नमस्कार मंडळी, मी समाधान म्हणतो स्वागत करतो आपल्या हक्काचा मावळ चॅनल, ज्याचं नाव आहे आम्ही मोठं ओंकार आगरी किंग जॉइनमन. संडे स्पेशल मस्तपैकी चिंबोरी आहेत. आप्पा घेतलेले चिंबोऱ्या ना, मस्तपैकी चिंबोरी आप्पाने कौशी घेतलेला चिंबोऱ्या पकडायला. तर छोटे छोटे आहेत, तर त्याच्यात आपण मस्तपैकी पकोडा बनवणार आहोत. तर संडे स्पेशल चिंबोरा पकोडा. चला पाहूया. त्यांनी मस्तपैकी पकोडा ना, चिंबोऱ्यांचा काढला आहे. काम छोटा छोटा आहे, मस्त आहे. त्याच उकडल्यान तर त्याचाच काहीतरी बनवायचं आहे. तर लॉलीपॉप नाही, आपण पकोडा बनवू. तर चला पहिले याचा पूर्णपणे बाव आहे तो काढून घेऊ, त्याच्यानंतर आपली पुढची रेसिपी चालू करू. ओके. तर गाईज ह्या चिंबोऱ्याचा मस्त बाव काढायला सुरुवात केलेली आहे. 2 चिंबोऱ्याचा काढून झालेला आहे, एकच चिंबोरा काढून झाला आहे. एवढा नाही काय, एवढी चिंबोऱ्या आहेत. कौशिक पण आहे. तर चला आम्ही तू पण आहे, इथे जेवतंय. जेव. तर चला चिंबोरा पकोडा. तर चिंबोरा पकोडा बनवणार आहोत. तर चिंबोराचा मस्त बावा करून घेऊया, नंतर कुठली रेसिपी चालू करू. हां काहीच 1-2 दिवसा एवढा चिंबोरा फोडून झाला, एवढा बाव निघलाय. चालूच आहे मस्तपैकी बाव काढणं. कौशिक काढतंय. तर बाकी मस्तपैकी चिंबोरा पकोडा. तर चला काढून घेऊया. काढते हळूहळू बाव. एवढ्या चिंबोड्या बाव करून झालाय, एवढा बाव निघलाय. एवढ्या राहिला थोडासा, बघा एवढा बाव निघलाय. किती बाव निघाला, एवढा बाव निघालाय. एवढे चिंबोऱ्या होत्या, छोट्या छोट्या होत्या. आणि आपले मस्तपैकी सॉस वगैरे काढलेले आहेत. तर काही रेड चिल्ली सॉस, सोया सॉस आणि टॅमॅटो केचप, आलं लसूण पेस्ट आणि कलर घेतलेला आहे. आणि या साईडला कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घेतलेला आहे. भांडा घेतला आहे मस्तपैकी काचेचा. त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी बावाला मस्तपैकी मसाला लावू, मटेरियल लावू मस्तपैकी, आणि पकोडा बनवायला सुरुवात करू. तर चला आता पहिले एक एक वस्तू टाकून घेऊ याच्यामध्ये. आता आपण बाव आहे त्याला मस्तपैकी मसाला वगैरे लावायला सुरुवात करूया. चल घे म्हणजे टाकचं बाव. तर काहीच बावामध्ये आपल्या शिंगरं वगैरे बावमध्ये हात फिरून बघा, म्हणजे चेक करून घ्या. तर कचरा आलेला आहे काय, म्हणजे शिंगरीची ती घाण वगैरे करायला असेल ते काढून टाका. म्हणजे पूर्णपणे साफ करून घ्या. हे बघा असं लागलेलं आहे, ते काढून घ्या. म्हणजे तेच परत दाता वगैरे रुपतात, चांगला नाही. दाताला लागला तर प्रॉब्लेम होईल, म्हणून कौशिकांना काम वाढवलं आहे. असं काय नाही. चला जेवढं निघलं तेवढं काढून घ्या. बस चला आता घे, चल सुरुवात करायचं. बस झालं, चल मस्त घे काचेचं, त्याच्यामध्ये टाकून घ्या पूर्ण बाव. चिंबोरी किती होते आणि त्याचा बाव केवढूसा निघालाय, गजब बेजती. त्याचा मैदा थोडासा, तर थोडासा कॉर्नफ्लॉवर, थोडीशी आलं लसूण पेस्ट, टॅमॅटो केचप थोडासा, सोया सॉस, त्याच्यानंतर रेड चिल्ली सॉस, तर नॉर्मली थोडासा कलर, चवीनुसार मीठ, मस्तपैकी चवीनुसार मीठ, आणि एक अंडा. तर मस्त पूर्ण काढून घेऊया. पाणी आता पूर्णपणे मस्तपैकी काढून घेऊया. तर काय मस्तपैकी पूर्ण आपला मसाला वगैरे पूर्ण मटेरियल आपला लावून झालेला आहे. तर काहीच
आता आपण 10 मिनिटं ठेवू आणि त्याच्यानंतर मस्तपैकी तेलामध्ये सोडू आणि आपला पकोडा मस्तपैकी रेडी करू. चिंबोरा पकोडा स्पेशल मस्तपैकी. तर पूर्ण बावाला मसाला लागलेला आहे. तर चला कढई पण ठेवूया, तेल टाकून घेऊया. चला गाईस थोडासा तेल घेतलं आहे, 4 हे टाकलेलं आहे, बस झालं तेल. तर तेल तापत ठेवलेलं आहे. तर 5 मिनटं तेल तापू द्या. त्याच्यानंतर मस्तपैकी आपला चिंबोरा पकोडा रेडी होणार. आपला मस्तपैकी पहिला पकोडा सोडलेला आहे. मस्तपैकी तेल तापलेलं आहे, गॅस बारीक केला आहे. चिंबोरा पकोडा माणसे गरम गरम. काढे की काढ झाले काढे की काहीच मस्त पैकी आपला पकोडा रेडी होत आहे. मस्तपैकी 4 पकोडा रेडी झालेला आहे. तर एका तवामध्ये मस्तपैकी 9 झालेला आहे. तर आता दुसरा याच्यामध्ये किती येतात संपूर्ण संपलेला आहे मसाला आपला. याच्यात किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहे त्याच्यात. मस्तपैकी पकोडा रेडीच होते आपला. गाईज या पकोडा खायला जबरदस्त झाले ते पकोडा. तुम्ही पण नक्की ट्राय करा. 1 नंबर चिंबोरा पकोडा स्पेशल रेडी होता ना. गरमा गरम मस्त पैकी. जास्त तापलेला आहे. तर फायनली आपले चिकन पकोडा रेडी झालेला आहे. पाहू शकता तुम्ही मस्त पैकी. ते आवडले असेल शेवटपर्यंत बघितले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चिंबोरा पकोडा स्पेशल चिंबोरा पकोडा.